Welcome to e-learning platform by Science Park SPPU. This is our third part and the last part of our skeletal system topic. हा आपला तिसरा आणि शेवटचा भाग आहे आपली अस्थिसंस्था आणि त्वचा या टॉपिकमधला. So today's subtopics are human skeletal system, axial and appendicular skeleton. आज आपण मानवी सांगाडा बघणार आहोत. त्याच्यामधले अक्षीय आणि उपांग सांगाडा हे प्रकार. व्हॉट इज कार्टिलेज, कुर्चा म्हणजे काय. व्हॉट इज मसल, स्नायू म्हणजे काय. व्हॉट इज स्किन, त्वचा. स्केलेटन ऑफ अदर ॲनिमल्स, इतर प्राण्यांचे सांगाडे. आणि गेट ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांची चालण्याची ढब. नाऊ ॲक्सियल स्केलेटन. आता आपण अक्षीय सांगाडा बघणार आहोत. ॲक्सियल स्केलेटन इज मेड अप ऑफ स्कल, रिब केज अँड बॅकबोन. हा तयार झालेला असतो कवटी, छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा यांनी. दिस इज राईट अलॉंग द ॲक्सिस ऑफ द बॉडी, देअरफॉर कॉल्ड ॲज ॲक्सियल स्केलेटन. हा बरोबर अक्षांशासारखा आपल्या शरीराच्या मधोमध गेलेला असतो, म्हणून याला आपण अक्षीय सांगाडा असं म्हणतो. देन अपेंडिक्युलर स्केलेटन. अपेंडिक्युलर स्केलेटनला आपण उपांग सांगाडा असं म्हणतो. इन दिस देर आर ऑल द अपेंडेजेस ऑफ द बॉडी. ह्याच्यामध्ये शरीराचे सर्व जे हालचाल करण्यायोग्य अवयव असतात, जसे की हात, पाय, ते येतात. सो इन दिस देर इज अ शोल्डर बोन, आर्म्स, हँड्स, pelvic girdle, legs and feet. These are all required for movement and these are appendages. Therefore it is called as appendicular skeleton. What is a cartilage? आता कुर्चा म्हणजे काय, तर तुमच्या कानाचा वरचा भाग जर तुम्ही दुमडून बघितलात तर त्याच्यामध्ये थोडासा हार्ड असा काहीतरी पार्ट लागेल. दिस हार्ड पार्ट इन अपर इयर इज कॉल्ड ॲज कार्टिलेज. देन व्हॉट इज मसल? सो just make fist of your one hand and then bend your arm at the elbow so as to touch your shoulder with the thumb. You will feel a swollen region inside the upper arm. This swollen region, the bulge, is called as a muscle. The muscle always contracts. Therefore, it can only pull. It cannot push. And two muscles will always work together to move any bone. स्नायू म्हणजे काय बरं? जर तुम्ही हाताची मूठ करून तो हात कोपरामध्ये दुमडलात आणि हाताचा अंगठा जर तुमच्या खांद्याला लावायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला एक स्नायूंचा फुगवटा दिसेल. हा फुगवटा म्हणजेच स्नायू आहेत. आता स्नायू नेहमी फक्त खेचू शकतात, ते ढकलू नाही शकत. आणि म्हणून दोन स्नायूंना नेहमी बरोबर काम करावे लागते जेव्हा की हाड त्यांना हलवायचे असते. देन व्हॉट अबाउट अवर स्किन? स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ अवर बॉडी. आपली त्वचा म्हणजे शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. So these are the layers of human skin. There are three main layers: epidermis, dermis and hypodermis. तीन महत्त्वाचे लेयर्स आहेत आपल्या त्वचेमध्ये. If you see in this image, there is a sweat gland and a hair follicle. ह्या इमेजमध्ये तुम्हाला घामग्रंथी दिसते आणि
एक केसाचं मूळ दिसतंय. घामग्रंथी ही शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते. द स्वेट ग्लँड regulates the temperature of our body. So what determines the color of our skin? So there is a melanin, which is a pigment present at the base of the cells of epidermis. The percentage of this melanin decides whether the skin is going to be fair or dark. So the color of the skin also depends on the climate, as melanin protects the skin and the inner parts from the ultraviolet sun rays. So आपल्या त्वचेच्या थरामध्ये मेलॅनिन नावाचं एक रंगद्रव्य असते, ज्यामुळे आपल्या त्वचेला गोरा किंवा काळा असा रंग येतो. आणि ह्याचे अजून कार्य एक असे असते की ते आपल्या त्वचेला संरक्षण देते अल्ट्राव्हायोलेट रेजपासून, म्हणजे UV किरणांपासून आपल्या त्वचेला संरक्षण देते. Now what happens when we age? म्हातारं होतं म्हणजे नक्की काय होतं? सुरकुत्या का पडतात? What is the reason for wrinkles? And what are the functions of our skin? म्हणजे आपल्या त्वचेची अजून कार्य काय आहेत? आता wrinkles का बरं येतात? सुरकुत्या पडतात कारण आपल्या त्वचेच्या खालचे जे चरबीचे प्रमाण असते ते प्रमाण आपले कमी होते. त्यामुळे वरची जी त्वचा असते ती त्वचा ताणल्यासारखी दिसू लागते. So the proportion of the fat under the skin layer decreases as we age, and therefore the skin becomes tightened up, because of which it causes wrinkles. Now there is activity. These pictures of animals are of their skeletons. So look at the pictures carefully and write down which animal it is. आता हे जे सांगाडे आहेत हे सांगाडे सगळे प्राण्यांचे आहेत. हे तुम्हाला आता बघायचे आहेत आणि ते कुठले प्राणी असतील हे गेस करून तुमच्या बुकमध्ये लिहायचं आहे. Now gait of animals, that is the way animals walk or move. प्राण्यांची चालण्याची ढब. कसे चालतात प्राणी, त्यांची ढब काय आहे, त्याचे प्रकार आहेत. सो द फर्स्ट वन इज अर्थवर्म, म्हणजे गांडूळ आपण बघूयात. सो द बॉडी ऑफ अर्थवर्म इज मेड अप ऑफ मेनी रिंग्स अँड अर्थवर्म surely doesn't have bones. It has muscles with which it extends and shortens its body. So the type of movement is it wriggles. गांडुळामध्ये अस्थिसंस्था नाही आहे हे तुम्हाला माहितीच आहे. भरपूर छोट्या छोट्या रिंगा असतात आणि गांडूळ हे स्वतःचं अंग एक्सटेंड करू शकतं आणि शॉर्टन करू शकतं, म्हणजे लांब लचक करू शकतं आणि परत थोडंसं कॉन्ट्रॅक्ट करू शकतं. Then the second is snail, गोगलगाय. How does it move? It glides on the surface. So the shell which you see on the top of it is the outer skeleton, but inside there are no bones. And even this outer shell is not made up of bones. So the shell is a single unit and doesn't help in moving from one place to another. So snail just drags its body along. गोगलगाईमध्ये बाहेरचं जे कवच दिसतंय, जे शेल दिसतंय, ते नुसतं कवच आहे, ते हाडांचं बनलेलं नाही आहे आणि त्याचा हालचालीमध्ये काहीही उपयोग होत नाही.
तर गोगलगाय ही नुसती तिचं अंग घासते, ग्लाइड करते. Then cockroach, as you know, it has both legs and wings. Therefore, it walks also and flies also. The skeleton is the outer skeleton, which actually is made up of number of plates joined together. So झुरळाला स्केलेटन म्हणजे अस्थिसंस्था म्हणजे त्याची बाहेरच्या त्वचेवरती असते, ज्याला आपण प्लेट्स म्हणतो. ह्या एकत्र जोडलेल्या असतात आणि ह्याला दोन्ही पाय आणि पंख असतात, त्यामुळे ते चालूही शकतं आणि उडूही शकतं. What about bird? Bird surely has skeleton and their bodies are well suited for flying also. They have legs with which they can walk and perch also. पक्षी ह्यांना पाय असतात, त्यांना अस्थिसंस्था असते, ते उडू शकतात, चालू शकतात आणि झाडाच्या फांदीवरती सुद्धा पायाच्या मदतीने बसू शकतात. Then fish, मासा. Now the body of the fish is streamlined and the series of jerks because of the fins actually makes it possible for a fish to swim with the help of fins and tails. मासा हा त्याच्या परांनी आणि त्याच्या शेपटीने जर्क्स निर्माण करतो आणि पाण्यामध्ये पुढे पुढे सरकतो. Now what about snake? Can you find out the type of movement of the snake? सापाची कशी असते बरं हालचाल? तिचा प्रकार कुठला आहे हे तुम्ही लिहून काढाल का शोधून? So the summary is axial skeleton, अक्षीय सांगाडा म्हणजे काय? अपेंडिक्युलर स्केलेटन, उपांग सांगाडा म्हणजे काय? म्हणजे आपण शिकलो मानवी अस्थिसंस्थेमधील हे दोन्ही प्रकार. सो वी स्टडीड ॲक्शियल skeleton and appendicular skeleton of human skeletal system. Then we studied about cartilage, muscle. नंतर आपण कुर्चा म्हणजे काय, स्नायू म्हणजे काय हे शिकलो. Then the largest organ of the body, that is skin. शरीराचा सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा. Then skeleton of other animals, इतर प्राण्यांची अस्थिसंस्था. आणि नंतर गेट ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांची चालण्याची ढब. हे आपलं शेवटचं सेशन होतं स्केलेटल सिस्टीममधलं. थँक्यू.